त्या दिवशी वराह जयंती आज आम्ही मोठ्या उत्साहाने जल्लोषामध्ये सगळीकडे साजरा होत आहे. आमच्या हिंदू धर्मामध्ये वराहाला विष्णूचा तिसरा अवतार म्हणून आम्ही मानतो आणि म्हणूनच आमच्या सनातन धर्मामध्ये वराह जयंतीला एक वेगळं महत्व आहे आणि सगळे आम्ही हिंदू म्हणून आज सगळेजण एकत्र येऊन ही जयंती साजरा करतो. खरं तर आपण असं देखील म्हटलंय की मी मंत्री म्हणून इकडे आलो नाही. हो म्हणलोय ना, पुरावा आहे ना, बघा परत मीच बोललोय. तर प्रश्न बोल ना, पूर्ण विचार ना, व्यवस्थित विचार. म्हटलं आपण अर्धा अर्धा काय विचारतो? आपण असं म्हटलं ना, हा. मंत्री म्हणून इथे आलो नाहीये. हो, कारण का मी हिंदू म्हणून आलेलो आहे. हे हिंदुत्वादी विचाराचा कार्यक्रम आहे. मी हिंदू म्हणून इथे आलेलो आहे, ती भावना आहे. अर्ध्या अर्धा काय विचारतो? तर काही घटकांचं म्हणणं आहे की काही समाजामध्ये कुठले घटक? काही अल्पसंख्याक घटक आहे, काही अल्पसंख्याक समूह आहे, त्यांनी तरी आमच्या समाजामध्ये वराह जे आहे त्यांना कुठेतरी अनपेक्षित ठेवलं जातं. या मुद्दामून केला जातो, दिवससाठी केला जातं असं त्यांचं म्हणणं मग आहे. त्यांच्या ईद आणि मोहरम मध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. त्यांच्या सणासुदीमध्ये कुठलाही हिंदू कधी हस्तक्षेप करताना दिसत नाही की तुम्ही असंच साजरं करा, गायीचं कत्तल करू नका, हा, दुसऱ्या प्राण्यांना त्रास देऊ नका, हिंदूंना डिवचू नका, हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या तोडू नका, अशा गोष्टी आम्ही लोक त्याच्या कधी हस्तक्षेप करत नाही. मग आम्ही आमच्या सनातन धर्माच्या संदर्भात अगर आम्ही वराह जयंती अगर साजरा करत असू ना, तो कोणालाही मिरची लागण्याची गरज नाही. आणि मिरची लागत असेल ना तर पाकिस्तानची वन वे तिकीट काढून देतो. तुम्ही हिरव्या मिरचीचा उल्लेख केला, हिरव्या मिरचीचा उल्लेख करण्यासाठी याचं कारण तू मिरचीचा कलर हिरवा असतो ना, तू कुठला वेगळा कलरची खातो काय? तिथून हा प्रश्न आला ना, ती मिरची हिरवीच आहे. नितेशजी, पण अमोल मिटकरी तुमच्या मित्रपक्षाच्याच अमोल मिटकरींनी टीका करताना सांगितले की नितेश राणेंनी स्वतःच्या घरातून वराह जयंती साजरी हो, पण माझं म्हणणं आहे, अमोल मिटकरींनी जरा आपल्या संग्राम जगतापांशी बोलावं, त्यांच्याकडून सल्ला घ्यावा, काही तास त्यांच्याबरोबर बसावं, प्रबोधन आमचे संग्राम भाऊ जगताप म्हणजे त्यांचेच आमदार आहे ते देतील आणि मग नितेश राणेला प्रश्न विचारावा. मुख्यमंत्र्यांना देखील पत्र देणार आहात. माहितीचं एक आमदार संरक्षण करतो, माहितीतला मंत्री डुकरांचं संरक्षण करतो, अशा प्रकारे अमोल मिटकरी करतो. अरे बाबा, म्हणून बोलतो ना, अमोल मिटकरींनी मला प्रश्न विचारण्याचा वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचे आमदार आहेत संग्राम जगताप, त्यांचेच पक्षाचे आमदार आहेत अहिल्यानगरचे, त्याला विचारा वराह जयंतीचं महत्व काय. कदाचित मग त्याचं पण चॅनल बदलेल. बोले नाही, एक लक्षात घ्या, काही त्या बाबतीमध्ये शासनाने एक उपसमिती जाहीर केलेली आहे, त्याचे प्रमुख विखे पाटलांना दिलेला आहे, म्हणून विखे पाटील अधिकृत या